मी नेहमी सांगत असतो, या देशातला IAS, IPS, IFX सारखे सनदी ऑफिसर, या देशातल्या या सनदी अधिकाऱ्याने जर ठरवलं की हा देश बदलायचा, जी 67 वर्ष झालं नाही ते 10 वर्षात होईल. फक्त मनात आणलं पाहिजे की हा देश बदलायचा. जसं आता तुम्ही IAS म्हणून सिलेक्शन झालं, काय तुमचं काय करणार कोण? पगार रोखू शकत नाही, प्रमोशन रोखू शकत नाही, काहीच रोखू शकत नाही. फक्त काय करतात? बदली. आणि ह्या बदलीला घाबरतो. नुसती बदली. अरे कुठं भगतसिंगाचं बलिदान आणि कुठं बदली. साधा बदलीला मी एवढा घाबरतो. मी एक तुमच्यासारखा आर्मीमध्ये होतो, सर्व्हिसमध्ये होतो. आर्मीचे लॉ वेगळे आहेत, पण मी जवानांच्या हितासाठी 11 ऑफिसर्सची माझी फाईट झाली. आणि नेहमी मला अशा अडचणीच्या ठिकाणी टाकायचे. आसाम, मिझोराम, अशी जी अडचणीची ठिकाणं, तिथं माझी बदली करायची. मी हे ठरवतं कुठे टाकायचं तिकडे टाका. देशाची सेवा करायचं ना, कुठेही करायचं. मला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये आता भाग घेताय, त्याच्यातून तुम्ही ज्यावेळेला स्पर्धा परीक्षेमध्ये या जबाबदारीचं काम हाताशी घेणार आहे, या देशाची, समाजाची, त्याच्यामध्ये 4-5 गोष्टींचं पथ्य सांभाळा. खूप मोठं काम तुमच्याकडून होईल. फक्त चारित्र्याला जपा. चारित्र्यात खूप शक्ती आहे, खूप मोठी ताकद आहे चारित्र्यात. शुद्ध आचार पाहिजे, शुद्ध विचार पाहिजे, जीवन निष्कलंक पाहिजे. कुठेही वाईट गोष्टीचे दाग नको जीवनात. जीवनात थोडासा त्याग पाहिजे, थोडा त्याग. समाज आणि राष्ट्रहितासाठी कोणता तरी त्याग करावा लागतो. ही भारताची भूमी हजारो वर्षापासून सांगत आली, ऋषीमुनीपासून, की कोणला तरी त्याग करावा लागतो. म्हणून शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग. शेतीमध्ये तुम्ही पाहता की नाही, ज्वारी, बाजरी, मका, दाण्याने भरलेली भरघोस कणसं तुम्हाला शेतीत दिसतात. कधी दिसतात? आधी एका दाण्याला त्याग करावा लागतो. एक दाणा स्वतःला जमिनीत गाडून घेतो, तेव्हा ते कणीस घेऊन निघतो. आधी त्याने गाडूनच घेतलं नाही तर कणसं कशी दिसणार? आज या देशासाठी त्या एका दाण्याची गरज आहे, जो जमिनीत जाणार.